जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या बहुचर्चित जुनी पेन्शनच्या मागणीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. खरोखरच या संदर्भातला जुनी पेन्शनची बातमी सध्या जी फिरते 2026 पासून जुनी पेन्शन योजना लागू होणार, या संदर्भातली नेमकी खरी बातमी काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, 2026 पासून जुनी पेन्शन पुन्हा सुरू होणार. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राचा निर्णय. अशा पद्धतीची नवी दिशा सार्वमत या न्यूजपेपरनं वर्तमानपत्रानं मोठ्या हेडलाईनमध्ये ही बातमी दिलेली आहे. परंतु या बातमीची सत्यता पडताळून बघितलेली असताना अशा पद्धतीचा कोणताही आदेश सुप्रीम कोर्टानं दिला नसल्याचं समोर आलेलं आहे. कारण या पद्धतीचं जजमेंट किंवा प्रूफ कुठल्याही पद्धतीचा या बातमीला घेतलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारनं असंही जाहीर केलेलं आहे की 2026मध्ये देशात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जाईल आणि सर्व कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. आवश्यक प्रक्रिया आणि विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केली जातील, अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट या सार्वमत न्यूजपेपरनं वर्तमानपत्रानं प्रदर्शित केलेलं आहे. परंतु या बातमीला कुठल्याही पद्धतीचा प्रूफ किंवा आधार दिलेला नाही. त्यामुळे या बातमीची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर ही बातमी खोटी वाटते, कर्मचाऱ्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणारी वाटते. त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीच्या बातम्यांच्यावरती विश्वास न ठेवता कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेसंदर्भातला सरकारकडे असणारा पाठपुरावा सुरू ठेवला पाहिजे. 2026मध्ये 8वा वेतन आयोग लागू होते आणि या पार्श्वभूमीवरती जुनी पेन्शन योजनेसंदर्भातली किंवा सध्या सुरू असलेली UPS GPS संदर्भातली काही मार्गदर्शक तत्त्व जे आहेत किंवा याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं संरक्षण, त्यांचा PPF किंवा मिळणारी पेन्शन जे आहे याच्यामध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता आहे. परंतु सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश कुठल्याही पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं सरकारला दिलेले नाहीत. त्यामुळे निश्चितच या पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या अतिशय फेक आहेत, खोट्या आहेत. त्यामुळे निश्चितच या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण अशी बातमी होती. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा. धन्यवाद.